विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025-26 इयत्ता 8वी विषय गणित 1 ची प्रश्नपत्रिका जिच्यासाठी गुण दिला तुम्हाला 50 वेळ आहे तुम्हाला 2.5 तास. म्हणजेच जिला तुम्ही फर्स्ट टर्म एक्झामिनेशन सहामाही परीक्षा म्हणतात ना, तिची इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित 1 ची चालू वर्षाची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारा. शेवटला व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटला मी तुम्हाला सांगेल ह्या प्रश्नपत्रिका डाउनलोड कशा करायच्या. प्रश्न एक ज्यामध्ये म्हटलेला आहे रिकाम्या जागा भरा. 7 गुणांसाठी तुम्हाला हा प्रश्न असतो की रिकाम्या जागा भरा. MCQ क्वेश्चन्स असतात. ओके. तर यामध्ये म्हटलेलं आहे A + B + C चा वर्ग बरोबर डॉट डॉट डॉट. तर इथे तुम्हाला 4 पर्याय दिले नसतील. तुमच्या पेपरमध्ये शक्यतो 4 पर्याय दिलेले असतात किंवा नसतात. तर तुम्हाला काय रिकाम्या जागा भरायच्या असतात. 4 पर्याय बहुतांश वेळेला दिलेले असतात. इथे दिलेले नाहीये. तर तुम्ही याचं उत्तर स्वतः फाइंड करा आणि याची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्या चौकोनाला टिंब-टिंब म्हणतात. तर ते लिहायचं आहे. काय म्हणतात? चारही काटकोन असतात, चारही कोन काटकोन असतात, त्या चौकोनाला काय म्हणतात? हे लिहायचं आहे. त्यानंतर आहे प्रत्येक घनसंख्येला टिंब-टिंब वर्गमूळ मुळे असतात. त्यानंतर आहे जर एखादी रेषा 2 रेषांना 2 भिन्न बिंदूंतून छेदत असेल तर त्या रेषेला 2 रेषांची छेदिका असे म्हणतात. छेदिकाच असेल ना? ओके, छेदिकाच असेल तर तुम्हाला ते लिहायचं आहे. त्यानंतर लघुकोन त्रिकोणाचा लंबसंपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या टिंब-टिंब असतो हे तुम्हाला लिहायचं आहे. इथे तुम्हाला 4 पर्याय असतात परंतु तुमच्या पेपरमध्ये असू शकता. इथे तर दिलेलं नाही आहे. तुमची प्रिपरेशन करण्यासाठी क्वेश्चन पेपर आहे, प्रॅक्टिस पेपर आहे. त्यामुळे इथे तर दिलेली नाही आहे बट तुमच्या पेपरमध्ये असू शकते. ओके, जाऊया पुढे. विद्यार्थी मित्रांनो आता इथं म्हटलेलं आहे A वजा B चा घन बरोबर काय असेल? A वजा B चा घन बरोबर काय असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे ज्या चौकोनाच्या सर्व भुजा समान लांबीच्या एक रूप असतात त्या चौकोनाला टिंब-टिंब चौकोन म्हणतात हे तुम्हाला लिहायचं आहे. खालीलपैकी कोणतीही 6 उपप्रश्न सोडवा. कोणतीही 6 उपप्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवायचे आहे. लहान मोठेपणा ठरवा. आता विद्यार्थी मित्रांनो इथे स्लॅश आहे. 157/12 त्याचा असा अर्थ होतो की 157/12. आता मी तुम्हाला ते राईट करून दाखवत आहे. तुम्ही बघा हे कसं आहे. 157/12 अशा पद्धतीने अपॉनला असेल. जेव्हा अशी स्लॅश यूज होते तर असं समजून घ्या तिथे भागिलेचं सिम्बॉल आहे म्हणजे 157/12 आहे म्हणजे अपॉन आहे. ओके, अशा पद्धतीने ही संख्या आहे 157/12 आणि दुसरी संख्या जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती आहे 7/16 म्हणजे 7/16 अशा पद्धतीने ती संख्या असणार आहे. जस्ट ही मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये आहे. तुम्ही जेव्हा पुढे 9वी 10वीला 11वी 12वीला जाल तर अशा पद्धतीने तुम्हाला मॅथ समजायला लागेल. त्यानंतर आहे घातांक वापरून पुढील संख्या लिहा. घातांक वापरून लिहायचे आहे. 9चे 6वे मूळ लिहायचे आणि B 30चे 7वे मूळ तुम्हाला लिहायचे आहे घातांक वापरून. ओके, तिसरा जाऊया. परिमेय घातांक रूपात व्यक्त करा म्हटलेलं आहे. 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ लिहायचे आहे किंवा बीमध्ये म्हटलेलं आहे त्याचसोबत 3च्या घनमुळाचा घन लिहायचा आहे. त्यानंतर विस्तार करायचा आहे P+8 ऑफ P-3 याचं फक्त काय करायचं विस्तार एक्सपेन्शन करायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो जर यम समिशन आहे ना, काय म्हणता याला तुम्ही काय म्हणता कमेंट सेक्शनमध्ये कळवा. यन आणि यम बरोबर 154 असताना यन बरोबर 7 तर 14 असताना यमची किंमत काढा. तर यमची किंमत काढायची आहे. त्यानंतर आहे बाजू 3.2 सेमी असलेला चौरस WXYZ काढा. म्हणजे 3.2 सेमी असलेला चौरस काढायचा आहे तुम्हाला. एकाची बाजू 3.2 तर चौरस काय असतो? जर एक बाजू 3.2 असेल तर हीच बाजू पण 3.2, ही बाजू पण 3.2, ही बाजू पण 3.2 म्हणजे चारही रेषा तुमच्या 3.2 आलेल्या पाहिजेत. तुमचं उत्तर येऊन जाईल. त्यानंतर म्हटलेलं आहे तुम्हाला पुढील संख्येचे घनमूळ काढा. ओके, क्यूब काढायचा आहे. 729चा घनमूळ कशा पद्धतीने काढू शकता तो तुम्हाला लिहायचा आहे. संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा. -5/8. ओके, काय दाखवायचं तुम्हाला? -5/8 दाखवायचं आहे आणि त्याचसोबत तुम्हाला दाखवायचं 11/8. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला दाखवायचं आहे. कशावरती? संख्या रेषेवरती. म्हणजे जिला काय म्हणता तुम्ही लाईन म्हणतात ना, परिमेय संख्या दाखवायची. परिमेय रॅशनल नंबर दाखवायचा ऑन द नंबर लाईन. ओके, संख्या रेषेवरती. जाऊया पुढे. प्रश्न 3 म्हटलं आहे खालीलपैकी कोणती 5 उपप्रश्न सोडवायचे आहेत. आता घनमूळ काढायचं आहे. 3√16 अशा अपॉन 54 अशा पद्धतीने दिला आहे. घनमूळ काढायचा आहे तुम्हाला. त्यानंतर आहे त्रिकोण XYZ हा एक काटकोन त्रिकोण काढा. त्याच्या सर्व मध्यका काढा व संपात बिंदू G ने दाखवा. त्यानंतर आहे तिसरा विस्तार करा. ज्यामध्ये आहे 7x अधिक 8y घन. फक्त काय करायचं? विस्तार करायचा, एक्सपेन्शन करायचं आहे. त्यानंतर आहे अवयव पाडा. अवयव पाडायचे आहेत. x वर्ग अधिक 9x बरोबर 18 याचे अवयव पाडायचे आहेत. त्यानंतर आहे 5वा समिशन. आमच्याकडे सॉरी समिशन नाही म्हणत त्याला, तुमच्याकडे वेगळंच काहीतरी वर्ड यूज होतो या मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये. आय जस्ट फॉरगॉट बट जाऊ द्या, असू द्या. A/1√5 तुम्हाला कळतंय ना, बस विषय संपला. आणि x बरोबर 40 असताना y बरोबर 16 तर x बरोबर 10 तेव्हा y ची किंमत किती?
y बरोबर किती असेल हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर खाली दिलेल्या मापावरून चौकोनाच्या रचना करा. तर विद्यार्थी मित्रांनो चौकोन MORE म्हणजेच मोर चौकोन MORE मध्ये एक MO बरोबर आहे तुम्हाला 5.8 सेमी. टी बरोबर टीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आहे तुम्हाला इथे एक नसेल हा लेंग्थ असेल. लेंग्थ MA बरोबर आहे तुम्हाला 5.8 सेमी आणि टी बरोबर आहे तुम्हाला OR बरोबर, बरोबर 4.4 सेमी. ओके. ओके. आणि मेजरमेंट ऑफ अँगल एम बरोबर 58 डिग्री दिलेला आहे. तर मेजरमेंट ऑफ अँगल 0 इज इक्वल टू 105 डिग्री. एम मेजरमेंट ऑफ अँगल आय इज इक्वल टू 90 डिग्री. प्रश्न 4 आहे. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. कोणतेही 4 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. अवयव पाडा म्हटलेला आहे. 24h चा क्यूब अधिक 81b चा क्यूब. आता सरळ रूप द्या. सरळ रूप द्यायचे आहे तुम्हाला 5x - 7y चा क्यूब अधिक 5x अधिक 7y चा क्यूब. आता फक्त सरळ रूप द्यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आहे शेजारील समांतर भुज चौकोनाच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता बघा ही तुम्हाला आकृती दिलेली आहे. बघू शकता ही दिसते आणि याच्यावरती प्रश्न आहे. मध्ये म्हटलेलं आहे जर लेंथ WZ बरोबर 4.5 सेमी तर जी लेंथ असेल XY बरोबर किती इथं 1 नाही लेंथच असेल. ओके चुकून 1 पडलेलं आहे. त्यानंतर आहे जर लेंथ YZ बरोबर 8.2 सेमी तर XW का असेल तर ते तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर जर IOTA काय आहे IOTA OX इज इक्वल टू 2 सेमी तर OZ बरोबर किती आणि जर IOTA इंटरनल काय असेल. ओके IOTA WO बरोबर सॉरी इथे काहीतरी करेक्शन असेल मी बघतो. बाकी तुम्हाला कळत असेल तर व्हेरी गुड. 3.5 सेमी तर 1 WY बरोबर किती ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके अशा पद्धतीने असेल. सोपे रूप द्या. आता सोपे रूप द्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 1चा वर्ग वजा 5x वजा 24 अपॉनला गेलेला आहे x अधिक 3 ऑफ x अधिक 8 गुणिले 1चा वर्ग वजा 64 अपॉन x वजा 8चा वर्ग. फक्त सोपे रूप तुम्हाला द्यायचे आहे. ओके याला काय करायचं सिम्प्लिफाय करायचं आहे. जाऊया पुढे. 5 आहे सोबतच्या आकृतीत रेषा A ही समांतर रेषा B आहे. याची समांतर रेषा B आहे. रेषा L ही छेदिका आहे. दिलेल्या कोनांच्या मापांवरून अँगल म्हणजेच कोन X कोन Y कोन Z याची मॅपे काढा. याची मॅपे काढायची आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला आकृती दिलेली अशा पद्धतीने कोन तुम्हाला दिला आहे छेदिका वगैरे तुम्हाला दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने प्रथम सत्र परीक्षा जिला तुम्ही सामायिक परीक्षा म्हणतात हिची ही प्रथम सत्रांत परीक्षाची जी काही गणितिकची इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका होती. आजच्या व्हिडिओमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आपण पूर्णपणे बघितलेली आहे. काही डाऊट असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. आम्ही तुम्हाला नक्की हेल्प करू. सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी अपलोड केल्यात आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ज्याचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. तुम्ही डाउनलोड करा. इयत्ता 8वी ते 12वी पर्यंतच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळतात. तुम्ही तुमचा वर्ग निवडा आणि तिथे तुम्हाला प्रथम सत्राच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील. तुम्हा सर्वांना या गणित 1च्या पेपरसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला मी इथेच थांबवतो. धन्यवाद.